श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ माझी आई या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ यांचे काही बहुमूल्य असे विचार पाहणार आहोत. आजचा हा व्हिडिओ नक्कीच खास होईल, त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही जर आपल्या ह्या स्वामी समर्थ माझी आई या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया एकदा आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. तसेच आपल्या व्हिडिओला स्वामी आई मी तुझे बाळ आहे अशी कमेंट आपल्या व्हिडिओला टाका. स्वामींचा जो जयघोष आहे ते आपण कमेंट रूपामध्ये एकदा करूयात. एका नास्तिकालाही अस्तिक करू शकणारी अद्भुत शक्ती म्हणजे श्री स्वामी समर्थ. जर नसीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होत असते. जीवनामध्ये कधी कधी भगवंत, परमेश्वरी शक्ती, स्वामींची शक्ती नेहमी आपली परीक्षा घेत असते. कारण की परीक्षा घेतल्यानंतर भगवंत आपल्याला चाचणी करतात की याला काय द्यायचं, किंवा हो आपल्या कसोटीवरती हा भक्त आपल्या कसोटीवरती कशा प्रकारे उतरतो हे भगवंत नेहमी बघत असतात. त्यामुळे आपण ज्या येणाऱ्या जे संकट असतील, ज्या परीक्षा असतील, त्यातून आपल्याला मार्ग काढत पुढे जायचं असतं. अशक्य ही शक्य करून दाखवणारी शक्ती म्हणजे स्वामी समर्थांची शक्ती आहे. त्यामुळं त्या शक्तींवरती आपल्याला विश्वास ठेवायला हवा. अडचणी ह्या आयुष्यात नव्हे तर माणसाच्या मनात असतात. ज्या दिवशी तुम्ही मनावरती विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. आपल्या मनामध्ये सतत जे भीती असते, मी हे करू शकत नाही, या असं केलं तर मला हे होईल, ते केलं तर मला ते होईल, त्यामुळे जे आपल्या मनाला जी भीती असते त्या भीतीला आपण दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भगवंताची एक निष्ठ झाली पाहिजे. भगवंताच्या शक्तींवरती जर आपण विश्वास ठेवला तरच आपल्या मनातील भीती ही नष्ट होणार आहे. कारण की माणसाचं शरीर हे दुर्लभ आहे, कारण की हे शरीर नाशवंत आहे, कारण की ह्याचा एक ना एक दिवस नाश होणार आहे. कारण की आपल्याला हे स्वीकारणं गरजेचं आहे की आपल्याला मृत्यू हा येणार आहे आणि मृत्यू हा अटळ आहे. त्यामुळं जे आपल्याला भगवंतानं जे आयुष्य दिलं आहे ते सुखी आणि समाधानाचं आयुष्य आपल्याला आपण जगण्याचा प्रयत्न करायला हवा. एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून त्याच्या हसत्या खेळत्या जीवनात संकटे आणून ज्या माणसांना आनंद मिळतो त्यांना फक्त हे लक्षात ठेवा, नियतीचा फेरा हा सर्वत्र फिरतो. तुमचे पाप पुण्याचा हिशोब हा होतोच. कारण की तुमच्यामुळं जर तुमच्या कर्मामुळं जर एखाद्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येत असतील तर त्या अश्रूंचा हिशोब परमेश्वर तुमच्याकडनं आज न उद्या हा घेतच असतो. या सृष्टीमध्ये समतोल राखण्यासाठी परमेश्वर नेहमी काहीतरी करत असतात. त्यामुळं आपण परमेश्वरी शक्तींवरती विश्वास ठेवूनच कार्य करायला हवे. आपल्याकडे जर एखादी शक्ती असेल तर त्या शक्तीचा दुरुपयोग करून जे इतरांना, गरीब जनतेला आपण त्रास देता कामा नये, किंवा आपल्यामुळं कोणाच्या डोळ्यामध्ये अश्रू येता कामा नये. कारण की त्याचा हिशोब परमेश्वरी शक्ती आज न उद्या आपल्याकडनं घेणार आहे. जे बदलता येईल ते बदला, जे बदलता येत नाही ते स्वीकारा, आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर जा, परंतु स्वतःला आनंदी ठेवा. अशक्यही शक्य करतील स्वामी. तुम्ही जर स्वतःच्या मनाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला तर परमेश्वरी शक्ती तुम्हाला नक्कीच काहीतरी देण्याचा प्रयत्न करा. तुमच्या जीवनामध्ये भरपूर दुःख आहे, निराशा आहे, दारिद्र्य आहे, गरिबी आहे, पण तरीही सुद्धा तुम्ही तुमच्या मनाला सुखीमय ठेवण्याचा प्रयत्न करा. भगवंताच्या चरणाशी एकनिष्ठ राहा, स्वामींच्या भक्ती मार्गावरती चला, स्वामींच्या सेवेमध्ये राहा. जर तुम्ही याप्रमाणे वागत राहिला तर तुमच्या जीवनामध्ये नक्कीच सुखाचे दिवस येतील, आनंदाचे दिवस स्वामी भगवंत माऊली आणल्याशिवाय राहणार नाही. या गोष्टीचा अनेक भक्तांना परिचय आलेला आहे. ज्या भक्तांना या गोष्टीचा परिचय आला अशा भक्तांनी, किंवा ज्या भक्तांना स्वामींच्या शक्तीवरती विश्वास आहे, स्वामी समर्थांच्यावरती विश्वास आहे, अशा भक्तांनी श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ अशी कमेंट आपल्या व्हिडिओला टाका. जिथे आपण पडतो असमर्थ तिथे उभे राहतो ती फक्त स्वामी समर्थ. जिथे आपण असमर्थ असतो, ज्या ठिकाणी आपण वरती चढण्यासाठी किंवा कुठलंही कार्य करण्यासाठी ज्या ठिकाणी आपण असमर्थ होतो त्या ठिकाणी स्वामी समर्थ माऊली नक्कीच समर्थ असतात. कारण की ते तिथं आपल्याला मदतीचा हात दिल्याशिवाय
राहत नाहीत आणि आपल्याला त्या संकटातनं ते बाहेर काढण्यासाठी नक्कीच प्रयत्न करत असतात. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे. त्यामुळे तत्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावीच लागते. कारण जीवनामध्ये तुम्ही सत्य आणि असत्य ह्या दोन गोष्टी जे कटू सत्य आहे, तुम्ही जर सत्याचा मार्ग जरी तुम्हाला खडतर असला तरी त्याचा तुमचा जो शेवट आहे तो नक्कीच गोड होणार आहे. कारण की सत्य हे कधीच समाजापासनं किंवा इतरांपासनं जास्त दिवस लपून राहू शकत नाही. आणि असत्य कसं असतं की ते त्याचा कालावधी हा फार थोड्या काळासाठी असतो आणि एक ना दिवस असत्याची मात होऊन सत्याचा विजय होत असतो आणि असत्याला त्या केलेल्या कर्माचे फळ त्याला भोगावे लागत असतात. आणि असत्याचा शेवट हा कडू असतो आणि सत्याचा शेवट हा गोड असतो. सुरुवात जरी कडू असली सत्याची तरी शेवट नक्कीच गोड होत असतो. त्यामुळे तुम्ही सत्याची वाट धरा. कारण की परमेश्वरी शक्तीवरती विश्वास जर ठेवला तर तुम्हाला त्याचं फळ निश्चितच मिळत असतं. ह्या जन्मामध्ये जरी नाही भेटलं तरी नक्कीच येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या पुढच्या पुनर्जन्मामध्ये तरी तुम्हाला सुख हे मिळणार आहे. कारण की चालू जन्मामध्ये परमेश्वर तुम्हाला तुमच्या ज्या सत्याचा मार्ग तुम्ही धरला आहे, एकनिष्ठ स्वामींच्या भक्तीचा मार्ग धरला आहे, त्यातून तुम्हाला सुख नक्कीच देईल. आणि त्या सुखाची जर भरपाई परमेश्वराला ह्या जन्मामध्ये नाही झाली तर परमेश्वर त्याचा हिशेब पुढच्या जन्मामध्ये पूर्ण नक्कीच करत असतो. आपल्या आयुष्यातील वाईट वेळेत आपण आपली साथ सोडलेली लोकांकडे लक्ष देऊ नका. पण ज्यांनी आपल्याला वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांची किंमत कधीच विसरू नका. प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख या गोष्टी येतच असतात. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही चांगले क्षण आणि काही वाईट क्षण या गोष्टी असतातच. ज्यावेळेस तुमच्यावरती वाईट काळ असतो, तुमच्यावरती वाईट दिवस चालू असतात, त्यावेळेस जे लोक तुमच्याशी मदत करत असतात तर अशा लोकांचे जे मोल आहे ते तुम्ही कधीच विसरायला नको आहे. अशा लोकांना तुम्ही नेहमी जवळ करा आणि त्यांनी वाईट वेळेमध्ये आपली साथ देऊन आपल्याला चांगले दिवस आणून दिलेत अशा लोकांचे मोल तुम्ही कधीच विसरू नका. अशा लोकांना नेहमी आपल्या जवळ करा. अशा लोकांचे जे उपकार आहेत ते परतफेड करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळं तुम्हाला परमेश्वरी शक्तीचा आनंद मिळण्यास मदत होईल. स्वामींची शक्ती तुमच्या पाठीशी नक्कीच उभी राहील. हिऱ्यामुळे जशी दागिन्यांची किंमत वाढते तशीच कर्मामुळे माणसाची किंमत वाढते. त्यामुळे आपले कर्म नेहमी चांगले ठेवा. जेव्हा आपण कोणासाठी तरी काहीतरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं. त्यामुळं आपण इतरांना परोपकाराच्या भावनेनंच बघितलं पाहिजे. जीवनात यशस्वी होण्याचा एकच उत्तम मार्ग आहे, दुसऱ्याचं चांगलं झालेली पाहण्याची ताकद आपल्या मनामध्ये असली पाहिजे. कारण की दुसऱ्याला जर काहीतरी चांगलं मिळत असेल तर त्याच्या सुखामध्ये, त्याच्या आनंदामध्ये आपण आनंदित व्हायला हवं, ना की त्याच्यावरती जळायला हवं. त्याला जे मिळालं आहे ते त्याच्या कर्मामुळे मिळालं आहे आणि तुम्हाला जे मिळणार आहे किंवा मिळालेलं आहे ते सुद्धा तुम्हाला तुमच्याच कर्मामुळे मिळणार आहे. त्यामुळे जे आपलं आहे ते आपलं माना आणि जे दुसऱ्याचं आहे ते दुसऱ्याचंच माना. कारण की जे तुमची जी भावना आहे तीच तुम्हाला पुढं चांगलं आणि वाईट काय यातील भेद समजवून तुम्हाला त्या मार्गावरती प्रेरित करणार आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ माझी आई या यूट्यूब चॅनलला तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल तर कृपया एकदा सबस्क्राईब करून घ्या. यामुळे तुम्हाला अध्यात्मातली जे व्हिडिओ आहेत, आध्यात्मिक व्हिडिओ तुम्हाला मिळण्यास मदत होईल. स्वामी समर्थांचे हे अनमोल असेच विचारांचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला मिळत राहतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.